नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व आहे। हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला केले जाते। कन्यापूजन करण्यासाठी आपण लहान लहान मुलींना घरी जेवायला बोलवतो। मग त्यावेळी त्यांच्याच आवडीचे पदार्थ करायला हवेत। आणि तसंही अष्टमीला किंवा नवमीला महाप्रसादासाठी पुरी आणि हरभऱ्याच्या भाजीचाच नैवेद्य केला जातो। तर आज इथे मी कन्यापूजनसाठी लागणारे सगळे पदार्थ अगदी तासाभरात होतील अशा पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेले आहेत। अजिबात जास्त पसारा न करता नियोजनबद्ध जर तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक बनवला तर हा स्वयंपाक बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात जास्त वेळ लागणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुकर लावून घेऊया। त्यासाठी इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या कुकरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत। हरभरे भिजत घालत असताना थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं, जेणेकरून हे लगेचच शिजले जातील। त्यानंतर याच कुकरच्या भांड्यामध्ये बसेल असं दुसरं एक भांडं घ्यायचं, ज्यामध्ये आपण वरणासाठी डाळ लावणार आहे। तर एकाच वेळी आपण सगळे पदार्थ शिजवून घेणार आहे। तर दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी घेतलेली आहे थोडीशी मुगाची डाळ आणि त्यामध्ये थोडीशी मसूरची डाळ। मिक्स डाळीचे वरण चवीला खूप छान लागते, त्यासाठी घेतलेली तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण वरण भाताचा कुकर तर रोजच लावतो, त्यामुळे ज्याच्या त्याच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं। तांदूळ कोणता आहे यावरच पाण्याचं प्रमाण हे अवलंबून असतं, त्यामुळे पाणी कमी जास्त लागू शकतं। त्यानंतर इथे मी बटाटे सुद्धा शिजत घालणार आहे। आता हे सगळं मी एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तांदळामध्ये पहिल्यांदा थोडंसं मीठ घालून घेतलं, त्यानंतर हरभऱ्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे। अगदी पाव चमचा तूप मी तांदळामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून भात अगदी मऊसूत शिजेल। आता हे एकाच वेळी आपण शिजवून घेऊया, जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचेल आणि भांडी सुद्धा जास्त पडणार नाही। कुकरच्या स्टँडवरती सगळ्यात पहिल्यांदा भाताचा जो डबा आहे तो ठेवायचा, त्यावरती हरभऱ्याचा डबा ठेवायचा आहे। तर हरभरे एका बाजूला होतच नव्हते, त्यामुळे मी पाणी थोडंसं बाजूला काढून घेतलं। त्यानंतर थोडीशी जागा सेट करून घेतली आणि त्यामध्ये डाळीचं भांडं ठेवून घेतलं। त्यानंतर काढून घेतलेलं पाणी पुन्हा हरभऱ्यामध्ये घातलं। डाळीच्या भांड्यावरतीच बटाट्याची प्लेट ठेवायची, बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे स्टँड जे आहे ते कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। तर एकाच वेळी आपले 4ही पदार्थ शिजणार आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत शिरा बनवायला घेऊया। ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपण उकळवत ठेवूया। दुधाचं जे भांडं आहे ते बाजूच्या गॅसवरती मी ठेवते, जेणेकरून इकडे मी तोपर्यंत रवा सुद्धा भाजून घेऊ शकते। आता मी इथे पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मोठे 2 चमचे तूप घेतलेलं आहे रवा भाजण्यासाठी। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत। इथे मी काजू आणि बदामचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे। थोडंसं परतून घ्यायचं, अगदीच कुरकुरीत करायचे नाहीत, तर एखादा मिनिट फक्त हे परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं 1 वाटी रवा। रवासुद्धा मंद आचेवरती आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना गॅस नेहमी मंदच ठेवायचा, जेणेकरून रवा व्यवस्थित भाजला जातो आणि त्यामुळे शिऱ्याला चवसुद्धा खूप छान येते। गॅस जर फास्ट ठेवला तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्यामुळे शिरासुद्धा छान होत नाही। तर बघा, मस्त खमंग असा हा रवा मी भाजून घेतलेला आहे। रवा चांगला भाजून झाला की त्यामध्ये उकळत ठेवलेलं जे दूध होतं ते घालायचं आहे। आता इथे मी मोजूनच उकळवत ठेवलं होतं, त्यामुळे मी संपूर्ण दूध एकाच वेळी यामध्ये मिक्स केलेलं आहे। रव्याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, लगेचच मिक्स करून घ्यायचं। रवासुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा गरम आहे, त्यामुळे लगेचच रवा शिजला जातो। आता यामध्ये घालायची आहे इलायची। थोडीशी इलायची मी बारीक कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घातली। रवा सतत परततच राहायचा आहे। रवा थोडासा घट्ट झाला की यामध्ये घालायची आहे साखर। साखरसुद्धा इथे मी 1 वाटीच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर थोडीशी कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल। जसजशी साखर वितळी जाईल तसतसा रवा पुन्हा सैलसर होईल। परंतु अशा पद्धतीने शिरा बनवल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत हा शिरा होतो। पहिल्यांदा आपण हा गोड पदार्थच बनवून घेत आहे, अजून बाकीचा स्वयंपाक सुद्धा बाकी आहे। मुली घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत करून पूजा करणं सुद्धा बाकी असतं, त्यामुळे बराचसा वेळ जातो। मग हा अगोदरच बनवून ठेवलेला शिरा घट्ट होतो किंवा मग घशात खाताना दाटल्यासारखा होतो। असं होऊ नये म्हणून ही स्टेप करायची। शिरा बनवून झाल्यानंतर पुन्हा एक चमचा तूप यावरती सोडायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे बनवलेला शिरा कितीही वेळ झाला तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीतच राहतो। तर आता शिरासुद्धा बनवून झालेला आहे, याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा शिरा आता बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा आता आपण थंड करायला ठेवून देऊया। तोपर्यंत पुरीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया। पुरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये
पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। पुरी अगदी खुसखुशीत होते, अजिबात तेलकट होत नाही। गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। पुरी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे। हे छान मिक्स करून घेऊया। पुरीला रंग छान यावा आणि बराच वेळ टम्म फुगलेली राहावी यासाठी इथे मी 1 चमचा साखर घेतलेली आहे। साखर घातल्यामुळे पुरीला रंग छान येतो, शिवाय बराच वेळ ती टम्म फुगलेली राहते। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेऊया। कणिक एकदम घट्टसरच मळून घ्यायची आहे, अजिबात सैल करायची नाही। कणिक जर सैल झाली तर पुऱ्या एकदम तेलकट होतात आणि खूप मऊ पडतात। त्यामुळे पुरीसाठी मळलेली कणिक ही घट्टच असायला पाहिजे आणि ही कणिक मळून आपल्याला थोड्या वेळासाठी भिजत सुद्धा ठेवायची आहे। तर बघा, थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मी मळून घेतलेली आहे। अगदी घट्टसर याचा गोळा मळून घेतलाय। थोडंसं वरून तेल सोडायचं, पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि ही कणिक आता अशीच आपण भिजत ठेवूया। तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि हे आता मिक्सरवरती फिरवून घेऊया। दोन्ही भाजीसाठी आपल्याला हे खोबरं लागणार आहे। बारीक केलेलं खोबरं बाजूला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं अद्रक घालायचं आहे। हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं। तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झालेला आहे। बघा, बटाटासुद्धा शिजलेला आहे। कुकरचं स्टँड त्याला लागलं त्यामुळे बटाटा फुटला। आता बटाटा बाजूला काढून ठेवूया। बघा, डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे, अजिबात कशातच काहीच मिक्स झालेलं नाही, अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय। एकाच वेळी 4ही पदार्थ शिजलेले आहेत। डाळीचं भांडंसुद्धा बाजूला काढून घेतलेलं आहे। हरभरासुद्धा छान मऊसूत शिजलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं ना तर अजिबात स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही। स्वयंपाक कितीही मोठा बनवायचा असला तरीसुद्धा स्वयंपाकात बनवायचं काय काय आहे हे जेव्हा फिक्स होईल तर त्यानुसार नियोजनसुद्धा आपलं झालेलं असतं। म्हणजेच आपल्याला जर हरभऱ्याची भाजी करायची आहे तर अगोदर 1-1.5 तास तरी हरभरे भिजत घालायला पाहिजे आहेत, नाहीतर मग नियोजन नसेल आणि आयत्या वेळी स्वयंपाक करायला घेतला की पसारा मात्र खूप होतो। तर डाळीला भांडं छोटं होतं त्यामुळे त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाही, परंतु डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून डाळ आपण घोटून घेऊया। वरण बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली। मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर मिरची घालायची, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हळद घालायची। छान असं भाजून घ्यायचं आहे आणि शिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे। मस्त असा चरचरीत याला तडका बसतो। कन्यापूजन करताना वरण मात्र आठवणीने करा, कारण लहान मुली आपण घरी जेवायला बोलवतो। 2 ते 3 वर्षाच्या मुली असल्या तर त्या तिखट अजिबातच खात नाहीत, त्यामुळे वरण असलं की बरं पडतं। नाहीतर सहसा कन्यापूजन करण्यासाठी हरभऱ्याची भाजी, बटाट्याची रस्सा, पुरी इतकं बनवलं जातं, परंतु एखादी लहान मुलगी जर तिखट खात नसेल तर तिच्यासाठी म्हणून असं वरण बनवून ठेवा। यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे वरण आपलं तयार झालेलं आहे। आता हे वरणसुद्धा बाजूला ठेवते। आता बनवायची आहे बटाट्याची रस्सा भाजी। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग जिरं घालायचे आहेत। त्यानंतर कढीपत्ता घालायचा। बारीक करून घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण होतं ते 2 चमचे घालायचं। भाज्या बनवण्यासाठी कांदा लसूणचा वापर अजिबात करायचा नाही। त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे, थोडासा गरम मसाला, अगदी पाव चमचा धनेपूड घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया। मसाले थोडेसे परतून झाले की जे टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली होती ती घालायची। टोमॅटोसुद्धा छान यामध्ये भाजून घ्यायचं। आता आपण पुरीसाठी लागणारी जी बटाट्याची रस्सा भाजी आहे ती बनवतोय, तरीसुद्धा अजिबात कांदा लसूण काहीच वापरायचं नाही, कारण कन्यापूजनसाठी जो नैवेद्य बनवला जातो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही। मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। अगदी पटकन होणारी ही रस्सा भाजी आहे, बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ते हाताने चुरून घालायचे आहेत, त्यामुळे या रस्सा भाजीला चवसुद्धा छान येते। शिवाय बटाटे असेच चुरून घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणासुद्धा येतो, त्यामुळे यामध्ये एक्स्ट्राचं कोणतंही वाटण काहीच वापरायची गरज लागत नाही। दिसायलासुद्धा अगदी रसरशीत चमचमीत ही भाजी दिसते। बटाटासुद्धा मसाल्यांमध्ये थोडासा परतून घेतला। त्यानंतर यामध्ये जितकं आपल्याला रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी घालायचं। बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला 1 उकळी काढून घ्यायची। त्यानंतर मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं ही रस्सा भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे
आता याला थोडीशी उकळी आली की गॅस मंद ठेवायचा आहे आणि 2-3 मिनटं ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती पुन्हा मी पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घ्यायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ पडेपर्यंत हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। इथे आपण हरभऱ्याची भाजी बनवतोय। एरवी आपण हरभऱ्याची उसळ बनवतो त्यावेळी कांद्याचा वापर करतो, परंतु नैवेद्यासाठी बनवत असताना अजिबात कांदा लसूण वापरत नाही। त्यानंतर यामध्ये हळद घातलेली आहे, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी धनेपूड आणि बारीक करून घेतलेलं खोबरं आणि जिऱ्याचं कूट घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊया। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हरभऱ्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते एखाद्या वाटीत काढून घ्यायचं। यावेळी हे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। यामध्ये मी थोडंसंच त्यातलं पाणी घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलंय। छान तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। हरभरे शिजत घालतानाच आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अंदाजाने कमी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो पटकन विरघळला जातो आणि मसालासुद्धा व्यवस्थित भाजला जातो। त्यानंतर शिजवून घेतलेला हरभरा यामध्ये घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हरभरा आपण अगोदरच शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे भाजीला जास्त वेळ लागणार नाही। फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहेत। बटाटासुद्धा शिजवून घेतलेला होता, त्यामुळे आमटीलासुद्धा जास्त वेळ लागत नाही। हरभरेसुद्धा शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे याला जास्त वेळ शिजवत बसवायची गरज नाही। तर बघा, अगदी झटपट असा आपला सगळा स्वयंपाक तयार होत आलेला आहे। दोन्ही भाज्या झालेल्या आहेत, वरणसुद्धा झालेलं आहे। मस्त अशी चमचमीत बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा तयार झालेली आहे, शिवाय वरण झालेलं आहे। शिरा तर अगोदरच बनवून घेतलेला आहे। कुकरमध्ये भातसुद्धा तयार आहे। एकाच वेळी सगळी कामं आपली पटापट झालेली आहेत, त्यामुळे जास्त पसारासुद्धा होत नाही किंवा जास्तीची भांडीसुद्धा पडत नाहीत, वेळसुद्धा वाचला जातो। भाज्या तयार झालेल्या आहेत। आता लगेचच पुऱ्या बनवायला घेऊया। कणिकसुद्धा छान भिजली गेलेली आहे, पुन्हा थोडीशी मळून घेऊया। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। एकाच वेळी 4-5 गोळे तयार करून घेतले की एकाच वेळेला आपण पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकतो आणि पटापट पुऱ्या त्या तळूनसुद्धा घेऊ शकतो। त्यामुळे अगोदरच 3-4 गोळे करून घ्यायचे, एकाच वेळी 3-4 पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या, कारण हा सगळा स्वयंपाक आपल्याला उरकायचा असतो। शिवाय कन्यापूजन करायचं असतं, मुलींना घरी बोलवून आणायचं असतं, त्यांचं स्वागतसुद्धा करायचं असतं, खूप सारी तयारी करायची असते आणि त्यामध्ये आपल्याला असा संपूर्ण सात्विक स्वयंपाकसुद्धा करायचा असतो। त्यामुळे थोडंसं कामाचं नियोजन केलं की अजिबात जास्त पसारा होत नाही आणि जास्त आपल्याला वेळसुद्धा लागत नाही। कोणताही सणवार असला की आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो। नवरात्रीमध्ये तर खूपच उत्साही वाटत असतं। रोज काहीतरी वेगळं बनवायचं असतं आपल्याला, कधी कन्यापूजन, कधी सवासणी पूजन, अगदी पॉझिटिव्हिटी आपल्या घरात संचारत असते। पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तेलसुद्धा छान तापलेलं आहे, त्यामध्ये पुऱ्या आपण पटकन तळून घ्यायच्या आहेत। वरून थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे पुरी टम्म फुगली जाते, अजिबात तेलकट होत नाही। पुरी तळण्यासाठी जे तेल घेतलेलं आहे ते चांगलं तापलेलं असायला पाहिजे। तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर पुरी अगदीच तेलकट होते आणि थंड झाल्यानंतर ती खूपच मऊ पडते आणि जास्तच तेलकट दिसते। दोन्ही बाजूनी अगदी एकसारख्या रंगावरती ही पुरी बघा टम्म फुगलेली आहे, व्यवस्थित भाजली गेली आहे। अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही। शिवाय इथे मी मैद्याचा वापर केलेला नाही, तर गव्हाच्या पिठाच्याच या पुऱ्या बनवलेल्या आहेत। पुऱ्या तळून झाल्या की त्याच तापलेल्या तेलामध्ये पापडसुद्धा तळून घ्यायचे आहेत। शिवाय आपण बटाट्याची भजीसुद्धा करू शकतो, कारण पापड म्हटलं की लहान मुलींना खूपच आवडतात। मुलींना जे आवडतं तेच आपण इथे जेवण्यासाठी बनवायचं आहे। यामध्ये आपण श्रीखंडसुद्धा आणू शकतो। तर संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। हरभऱ्याची भाजी झाली आहे, वरणसुद्धा झालेलं आहे, बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा तयार झालेली आहे, मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा झाला आहे, भातसुद्धा झालेला आहे, पुऱ्यासुद्धा तयार आहेत आणि पापडसुद्धा। संपूर्ण स्वयंपाक अगदी कमीत कमी वेळेमध्ये झाला। जर नियोजनबद्ध आपण काम करत असो तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा पसारासुद्धा जास्त लागत नाही। एकदम सात्विक अशी ही कन्यापूजनची थाळी अगदी कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे। नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला हे कन्यापूजन केलं जातं, त्यामुळे ही सात्विक थाळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।